शुभ सकाळ मंडळी. आजची सकाळ खूप स्पेशल आहे कारण आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीचं भक्तिमय वातावरण सर्वत्र पसरलेलं आहे. योगा क्लासेस असो या शाळा असो किंवा पंढरपूरची वारी असो, प्रत्येकजण विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असतात. मला देखील आज खूप छान असं प्रसन्न वाटते. मी मस्तपैकी माझं आवरायला घेतलं आणि मी आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवते बरं का. कोणाला हवं असेल तर ऑर्डर करा. छान असे इथे शेंगा धुवून घेतल्या कारण की आईना शेंगा खूप आवडतात, त्यांचा उपवास पण आहे. छान असे शेंगा भाजून घेतल्या, त्यांना भाजलेल्या शेंगा आवडतात. आणि एका साईडला साबुदाण्याची टेस्टी अशी खिचडी देखील बनवून रेडी आहे. छान अशी लुसलुशीत खिचडी इथे झालेली आहे. आईंनी पण गोधडी शिवण्यासाठी मांडली होती. आई आणि मी इथं गोधडी शिवतच बसलो होतो. तेवढ्यातच लगेच पार्सलवाल्याचा कॉल आला. छान असं पार्सल आलं होतं. पार्सलमध्ये डबे मागवले होते कारण की घरातील डबे खूप खराब झाले होते, म्हणून सगळे डबे फेकून दिले आणि छान असे डबे मागवले होते. कमेंट करून सांगा मला डबे कसे वाटले ते. संध्याकाळी पाटील आले आणि पाटलांचा आज मूड खूप खुश होता. पाटील बोलतात मी आज सगळ्यांना चहा पाजतो. त्यांनी छान असं कडक फक्कड चहा बनवून आणला होता. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.